दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. या दिव्य मंत्राबद्दल इथे या नवीन प्लेलिस्टमध्ये आपण थोडी आगळी वेगळी अशी माहिती घेणार आहोत. या महामंत्राबद्दल आणि या मंत्राशी रिलेटेड असं बोलण्यासारखं खूप काही आहे. म्हणून केवळ या मंत्रासाठी टू अंडरस्टँड द मीनिंग, द सिग्निफिकन्स ऑफ ईच वर्ड, एव्हरी लेटर ऑफ दिस मंत्रा अँड फॉर चॅन्टिंग दिस मंत्रा आपण ही स्वतंत्र प्लेलिस्ट आज गुरुप्रतिपदेच्या पावन दिवशी 28 फेब्रुवारी 2021 ला लॉन्च करत आहोत. पूज्य श्री नागेश करंबेळकर काकांना जे श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष श्री स्वामींच्याच कृपेने 1 ऑक्टोबर 2010 स्फुरले, त्या अथर्वशीर्षातला हा 15 अक्षरी महान मंत्र. त्रिदल हे एक छोटंसं आकर्षक निळ्या रंगाचं दादरच्या श्री राजन फणसीकर यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक. या पुस्तकात काकांच्या 3 अतिशय उत्तम आणि युनिक अशा रचनांचा अर्थासकट समावेश आहे. श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष, अमृत सुक्ते अथवा अमृताचा डोह आणि श्री स्वामी माला मंत्र या त्या 3 रचना. या अथर्वशीर्षातला ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र. या स्वामी अथर्वशीर्षात या मंत्राचं असं वर्णन काका करतात. ओम हे एकाक्षरी ब्रह्म, ते तुझेची निज रूप, प्रकाशे अपरंपार, वर्णिता वर्णवेना. 2 अक्षरी दत्त, स्मर्तृगामी नाथ, आर्तांचा आधार, परोपकारी. 3 अक्षरी श्रीपाद, वैराग्य प्रखर, जाळीला विकार, शिवतेजे. नरसिंह अक्षरे 4, आश्रम धर्म, वेदांचा विचार विवरिला. स्वामी समर्थ पंचाक्षर, मोक्षाचे द्वार, तोडिला आचार दांभिकांचा. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ. 15 अक्षरी मंत्र हा जपता निरंतरी, आबाल थोरी, कोणी असो जरी, प्रपंची विकारी, तयासी सत्वरी, स्वामी दत्त अंतरी, होईल तमारी उद्धार करता. याच एक्सप्लेनेशनचं नंतर सोप्या भाषेत विश्लेषण करताना काका म्हणतात, या मंत्रातून स्वामींचे पहिल्यापासूनचे अवतार व क्रमवार वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. वी विल अंडरस्टँड द डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच अवतार वन बाय वन. तर ओम पासून काका सुरुवात करतात. ओम हे एकाक्षरी ब्रह्म, ते तुझेची निजरूप, प्रकाशे अपरंपार, वर्णिता वर्णवेना. काका म्हणतात ओम हे 1 अक्षरी ब्रह्म आहे, त्यातूनच जगाची निर्मिती झाली, म्हणून ओम हे ब्रह्मांड. त्या मूळ ओंकाराचे तेज अपरंपार आहे. द रेडियन्स ऑफ ओंकार इज बाउंडलेस. त्याचे यथार्थ वर्णन करणे, एक्झॅक्ट डिस्क्रिप्शन करणे केवळ अशक्यच आहे. या ओमबद्दल, त्याच्या इम्पॉर्टन्सबद्दल, जपाच्या आधी ओंकाराचा उच्चार का करायचा, या सगळ्याबद्दल आपण समर्थ बोधच्या चॅप्टर 4 मध्ये आणि त्याच्या स्निपेट 13 द सिग्निफिकन्स ऑफ ओम यामध्ये ऐकलं आहेच. ओम हे शब्द ब्रह्म आहे. इट इज द साऊंड ऑफ ब्रह्मन.
the primal sound that is the cause of the universe. The Upanishads declare that the Pranav Nad is the essence of everything that exists. It is the sound of nature. It is the cosmic sound vibration. या ओंकाराबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे. So it is better that we try to attain Om rather than just discussing about Om. काका पुढे म्हणतात, याच ओमच्या विशुद्ध, ॲब्सल्युटली प्युअर अशा रूपातून दत्त अवतार झाला. 2 अक्षरी दत्त स्मर्तृगामी नाथ, आर्तांचा आधार परोपकारी. ओम या 1 अक्षरी ब्रह्मातून आधी 2 अक्षरी दत्तचा अवतार झाला. काका याबद्दल एक्सप्लेन करताना म्हणतात, दत्त ही 2 अक्षरे आहेत आणि त्याचा अवतारही दुसरा आहे. म्हणजे इथे काका ओमला पहिला आणि दत्ताला दुसरा अवतार मानतायत. स्मर्तृगामी म्हणजे आठवण काढताच, स्मरण करताच दत्त म्हणून समोर उभे ठाकणारे असे हे गुरुरूप आहे. हे दत्तगुरू परोपकारी असून आर्त दुःखी लोकांचा आधार आहेत. द बेनेवोलंट गुरु दत्त इज द रेफ्यूज ऑफ द ऑप्रेस्ड अँड द अफ्लिक्टेड. पुढे काका लिहितात, 3 अक्षरी श्रीपाद, वैराग्य प्रखर, जाळीला विकार शिवतेजे. या पुढचा तिसरा अवतार श्रीपाद हा 3 अक्षरी आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, पाद म्हणजे चरण. काका म्हणतात, श्रीपाद याचा अर्थ ज्याच्या पायाशी लक्ष्मी सेवारत आहे. म्हणजे लक्ष्मी ज्याच्या सेवेत रममाण झालेली आहे, रमलेली आहे, गुंग झाली आहे, तो श्रीपाद. हे मूळचे नारायण रूप आहे. काका म्हणतात की लक्ष्मीला डोक्यावर घेतले की ती डोक्यात शिरते. ती डोक्यात शिरली की माणसाला उन्माद चढतो. अ पर्सन बिकम्स ॲरोगंट. लक्ष्मी पायाशी असणे हे वैराग्याचे लक्षण आहे. थोडक्यात श्रीपादानी शिवतेजाने जळजळीत लखलखीत अशा वैराग्याने सर्व विकार जाळून टाकले होते. काका पुढे सांगतात की हेही वैशिष्ट्य, दिस क्वालिटी ऑफ ॲब्सोल्यूट डिस्पॅशन, हे प्रखर वैराग्य, हे पुढील 2 अवतारात आहेच. नरसिंह अक्षरे 4, आश्रम धर्म, वेदांचा विचार विवरिला. काका लिहितात, या पुढचा 4था अवतार नरसिंह आणि तोही 4 अक्षरीच आहे. 4 या नंबरचं या अवतारातील सिग्निफिकन्स सांगताना काका म्हणतात, यांनी पूर्वायुष्यात देशाटन करून इन हिज अर्लियर डेज ट्रॅव्हलिंग एक्सटेन्सिव्हली, यांनी 4ही आश्रम धर्मांचे म्हणजे ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम यांचे मानवी जीवनातील महत्त्व लोकास पटवून दिले. पुढे नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहून जनसामान्यात नरसोबा म्हणून ख्यातकीर्त झाले. ही बिकेम रिनाउंड ॲज नरसोबा. नंतर ते गाणगापुरात स्थिरावले. तेथील वास्तव्यात अनेकांचा उद्धार तर केलाच, शिवाय 4 वेद म्हणजे काय, त्यांची रचना कशी आहे ते उलगडून सांगितले. लोकांना आचार धर्म कसे पाळावेत ते सांगितले. ही टॉट द पीपल हाऊ टू लिव्ह अ रायटियस, एथिकल अँड मॉरल लाईफ. शेवटी काका म्हणतात, हा 4था अवतार ही प्रामुख्याने दत्तात्रेय या 4 अक्षरानेच जाणला जातो. थोडक्यात या 4थ्या अवतारात परमात्म्याने 4 अक्षरी नरसिंह
हे नाव धारण केले. 4ही आश्रम धर्मांचे महत्त्व सांगितले. 4 वेदांची महती गायली आणि त्यांचे खरे प्रयोजन काय आहे, द ग्लोरी अँड द ट्रू पर्पज ऑफ द वेदाज, याबद्दल सांगितले. आणि म्हणूनच हा अवतार दत्तात्रेय म्हणूनच भजला जातो. यानंतर काका आपल्या जीवलक स्वामींबद्दल लिहितात, स्वामी समर्थ पंचाक्षर मोक्षाचे द्वार तोडिला आचार दांभिकांचा. ते म्हणतात पुढचा अवतार स्वामी समर्थ असा 5 अक्षरी झाला. पंचमहाभूतांपासून म्हणजे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या 5 तत्वांनी बनलेल्या मायावी जगातून म्हणजे मायेने निर्माण केलेल्या या फसव्या जगातून जीवाने कशी सुटका करून घ्यावी व आपल्या मूळ रूपात जाऊन मोक्षमुक्ती कशी मिळवावी याचे मार्गदर्शन त्याने आपल्या लोकविलक्षण म्हणजे असामान्य मिरॅक्युलस अशा लीलांद्वारे केले. स्वामी समर्थ म्हणजे मोक्षाचे द्वार, द डोर दॅट लीड्स टू लिबरेशन, टोटल फ्रीडम फ्रॉम ऑल बॉन्डेज. असे महाद्वार ज्यातून आपल्याला मुक्तिधामात एंट्री मिळते. काका म्हणतात स्वामींच्या कार्याचा उलगडा परमार्थाचे 365 दिवस या अभूतपूर्व ग्रंथातून होतो. हा ग्रंथ काकानीच लिहिलाय. नंतर काका स्वामी समर्थ या 5व्या अवतारातलं 5 या आकड्याचं महत्त्व सांगतात. यासाठी काका मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर या सर्व 5 अक्षरी शब्दांचा आधार घेतात. अक्कलकोटची सरस्वती सोनारीण हिचा उल्लेख करतात. हा सर्व विषय अति गहन आहे. इट इज अ व्हेरी प्रोफाऊंड टॉपिक. थोडक्यात आपल्याला तो समजून घेता येणार नाही. आणि म्हणून ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ या प्लेलिस्टच्या दुसऱ्या भागात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती घेणार आहोत. पण इथे परमार्थाचे 365 दिवस या अलौकिक ग्रंथाचा विषय निघालाय म्हणून एक आठवण शेअर करते. श्रावणात ऑगस्ट 2015ला 17 ऑगस्ट टू बी प्रिसाईज मी काकांना फोन केला होता. स्वामी लीलांचा या ग्रंथाचा विषय चालला होता. काका अगदी भरभरून बोलत होते. हे अचाट लिखाण त्यांच्याकडून करून घेण्यासाठीच जणू काही स्वामींनी करंबेळकर काकांना 2001 साली बदलापूरहून गुजरातच्या भिलाड या अगदी छोट्या शांत अशा खेडेगावी त्यांच्या धाकट्या मुलाच्या नोकरीनिमित्त पाठवलं. तिथे वर्दळ गोंगाट अजिबात नसल्यामुळे सर्व नातेवाईक आप्तेष्ट यांच्यापासून दूर गेल्यामुळे अनायासे काकांना एकांत मिळाला. चिंतन मनन करायला, विचार करायला, लिहायला पोषक असं शांत वातावरण लाभलं. आणि इथेच स्वामींनी त्यांच्याकडून हा मोठा बोधपर ग्रंथ लिहून घेतला. या पूर्ण ग्रंथाचं लेखन काकांनी मध्यरात्री 1:30 ते पहाटे सूर्योदयापर्यंत 6-6:30 या दरम्यान केलं. रोज रात्री 1:30 वाजता स्वामी करंबेळकर काकांना उठवत असत. कधी दार ठोठावून, कधी हाक मारून, तर कधी कधी बरोबर 1:30 वाजता डोरबेल वाजत असे. मग काका गोपाळबुवा केळकरांची बखर घेऊन देवघरात स्वामींपुढे बसत आणि बखर उघडत. काकांच्या देवघरात थोर स्वामी भक्त डोंबिवलीचे अण्णा लिमये यांनी दिलेली स्वामींची एक अगदी छोटीशी अशी साधारण 1 इंचाची पंचधातूची मूर्ती आहे. तर
स्वामींची बखर स्वामींच्याच पुढ्यात उघडल्यावर जी गोष्ट, जी लीला समोर येत असे, जे पान समोर येई, ते स्वामींची आज्ञा समजून लिखाणासाठी घ्यायचं, असा काकांचा नेम होता. तब्बल 3 वर्ष स्वामींनी काकांकडून असं हे लिखाण करून घेतलं. या काळात मी स्वामींच्या हातातलं बॉलपेन झालो होतो. तेच या ग्रंथाचं लिखाण करत होते. मी फक्त लिहित होतो. 1.5 ते 6.5 ही वेळ सोडून जर इतर वेळी स्वतःहून काही लिहायचा प्रयत्न केला तर एक ओळही माझ्याकडून लिहिली जात नसे. काका हे सर्व अगदी भारावून मला सांगत होते. करंबेळकर काकांवर श्री स्वामींची निश्चितच अपरंपार कृपा होती. त्यांचे सर्वच लिखाण स्वामींच्याच प्रेरणेने झाले आहे आणि म्हणूनच ते सर्व प्रासादिक आहे, अत्यंत प्रभावी आहे, स्वामीमय करून टाकणारे आहे. ओम दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ हा या सर्व महान अवतारांचा महामंत्र, हा सुद्धा आपल्या सर्वांना, जगाला त्यांच्यामुळेच आणि त्यांच्या थ्रूच मिळाला आहे. येत्या 13 मार्चला काकांना जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण होईल. करंबेळकर काकांची जी ग्रंथसंपदा आहे, त्यांच्या ज्या विविध रचना आहेत, त्या नित्य पठणात, वाचनात ठेवून, त्यातील बोध आत्मसात करून त्याप्रमाणे कायम वागायचे असा जर का आपण ठाम निश्चय केला तर तीच या द्रष्ट्या कवीला, लेखकाला, आधुनिक ऋषीला, स्वामींच्या लाडक्या भक्ताला वाहिलेली सर्वोत्तम अशी श्रद्धांजली ठरेल. जाता जाता स्वामी भक्तांसाठी, एस्पेशली करंबेळकर काकांचं लिखाण ज्यांना भावतं अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काकांची आतापर्यंत 13 पुस्तकं पब्लिश झाली आहेत. त्यांचा शेवटचा 14वा ग्रंथ, जो त्यांना स्वामी चरणी अर्पण करायची अगदी तीव्र इच्छा होती, ते भगवद्गीतेवरील पुस्तक सुगम गीता हे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. लवकरच काकांचं हे शेवटचं सेवापुष्प स्वामी सेवेत रुजू होईल अशी आशा व्यक्त करत काकांच्या पवित्र स्मृतीला विनम्रपणे वंदन करत आता इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ, जय जय